सनकादिक संत मी सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार भाकावी करुणा विनवा वैकुंठितारा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार तुका मजा आठवा तुका म्हणे मजा आठवा उडला वगैरे पाठवा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार ते संताची माता सेवेला सेवक धारो तुमच्या नावावर ओ स्वामी कृपया देवा या करावा हे तुम्ही संतादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार प्राप्त प्रसंगी वस्तुस्थळी सेवेकरता घेतलेला जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा आहे आणि आपली मागणी संतांच्या मार्फत भगवंताकडे फिरवणारी आहे. आपल्याला जे प्राप्त करायचं असतं ते किंबहुना आपल्या कर्तृत्वावर प्राप्त करता येतं, पण एखादी दुर्लभ अशा प्रकारची जर गोष्ट असेल की आपल्याकडनं प्राप्त होत असेल पण ज्यांच्याकडनं प्राप्त होत असते त्यांच्याकडे जर आपल्याला पोहोचता येत नसेल पण त्यांच्याकडे जे पोहोचतात त्यांच्याकडे जर व्यवस्थित निरोप आपण पाठवला तर ती वस्तू आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत. या जगतामध्ये जीव जन्माला येतो, संत अवतरित होतात आणि भगवंत प्रकट होतात. जीव जरी आला, संत जरी आले, देव जरी आले तरी प्रत्येकाला बंधनच. बंधन म्हणजे बांधण. आपण कशामध्ये तरी बांधलं गेलो आहे. तसं 7 पाश सांगितलेले आहेत. 2-3 पाश आपण बघू कारण की जास्त पेरलं दाटतं ते उगवत नाही. असं कुठला पाश आहे? गुणाचा पाश आहे, मायेचा पाश आहे, आशेचा पाश आहे आणि कर्तव्याचा पाश आहे. पाशाला आपण बांधलेलं गेलेलं आहे. गुणाने आपण बांधलेलं गेलेलं आहे, मायेने बांधलेलं गेलेलं आहे, आशेने बांधलेलं गेलेलं आहे, कर्तव्याने बांधलेलं गेलेलं आहे. कर्तव्याचे नियम आपल्याला बनवता येत नाही आणि तोडता देखील येत नाही. कर्तव्य आहे तसं आहे. ज्या क्षणाला आपण कर्तव्यामध्ये प्रवृत्त होतो त्या क्षणामध्ये फळाच्या भोगासाठी आपण पारतंत्र्यामध्ये प्रवृत्त होत असतो. लक्षात घ्या, ज्या क्षणामध्ये आपण कर्तव्यामध्ये प्रवृत्त होतो त्या क्षणामध्ये भोगाच्या पारतंत्र्यामध्ये आपण काय होतो? प्रवृत्त होतो. भोगाचं कर्म केलं की ते फळ देतं. ते चांगलं असो की वाईट असो पण ते कधी द्यायचं हे कर्तव्यामध्ये ते कर्म ठरवतं. आपण ठरवतो ते ज्या कर्मामध्ये आपण प्रवृत्त होतो ते कर्म आपल्याला फळ देईल पण त्याच्या सोयीनुसार देईल, आपल्या सोयीनुसार देणार नाही. बंधनात आपण आहे कर्माच्या नियमामध्ये काही हस्तक्षेप देवाला करता येत नाही. कर्मे राम वनवासा गेला त्याला आपल्या कर्मामध्ये काय करता येत नाही. कर्मे सीतेचा वियोग झाला हे सर्व कर्माने आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे कर्माच्या बंधनामध्ये तुम्ही आम्ही सगळेच आहे. बरं, गुणाच्या बंधनामध्ये आपण नाही का? गुणाच्या बंधनामध्ये आपण सगळे बांधलेले गेले आहे. भावे वाटे जला गुण ज्याच्यामध्ये असते त्याला आपल्याला हवं असं वाटते. त्यांच्या दरबारामध्ये आपण ते सुद्धा गुणवंत अनंत असे गुण त्यांच्या ठिकाणी आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही सैरा वैरा इथे आलेलो आहे. त्याचं कारण असं आहे काय गुण त्यांच्या ठिकाणी पण हे अध्यात्मामधले गुण असतील पण संसारामध्ये या संसारामध्ये आल्यानंतर जे गुण आपल्याला मानतात ते रजगुण आपल्याला मानतात, ते तमगुण आपल्याला मानतात, ते सत्वगुण आपल्याला मानत असतात. बांधणं म्हणजे काय? एखाद्या जनावराला बांधणं कशाला म्हणतो आपण? महाराज ओके मालक कशाला म्हणतो जनावराला? दावं आणि अजून कासरा, त्याला आपण कासऱ्याला बांधतो, दाव्याला बांधतो. तसे आपण या गुणांनी संसाराला बांधले गेले. तमगुण जर
सत्वगुण जर असेल तर त्याचा कासरा वेगळा आहे आणि रजगुण असेल तर त्याचा कासरा वेगळा आहे. ज्यानं बांधलेलं असतं त्याला कासरा म्हणतात. ज्याच्या ठिकाणी रजगुण आहे तो कुठल्या कासऱ्याला बांधलाय सांगता येईल? कृष्णा या कासऱ्याने तो बांधले गेला आहे. ज्या संसारामध्ये आपण आहोत त्या संसारामध्ये कृष्ण आपल्या ठिकाणी आहे. किती मिळालं तरी कमी आहे, किती मिळवलं तरी कमी आहे, किती मिळवलं तरी कमी आहे. ते कृष्णा वाढवलेले आहे. एवढी कृष्णा वाढलेली आहे त्या कृष्णाच्या कासऱ्याने आपण त्या संसाराशी बांधले गेले. जसं त्या फुग्याला तो बांधलेला गेलेला असतो काय बैल, तसे आपण कोणाला बांधले गेलेलो आहे? न सरती की संसारा. त्या संसार कधीच सरणार नाही आणि त्या संसाराशी आपण त्या कृष्णेला बांधले गेलेलो आहे. हे आपलं काय पाहतो बरं. चला नंतर सत्वगुण जर आम्ही भजन कीर्तन करतो, मंदिरात बांधतो, सत्य करतो, वर्गणी देतो, आम्ही सत्वगुण आहे पण तरी देखील तुम्ही त्या पाशामध्ये बांधलेले गेलेले आहेत. जन सामान्याने मला मानावं हा एक प्रकारचा पाश आहे आणि हा सत्वगुणाचा पाश आहे. माझं कीर्तन ठेवा तुम्ही, हा सत्वगुणी काय पाश आहे. माझ्या कथेला तुम्ही या, माझ्या कीर्तनाला या. हे काय सत्वगुणी पाश आहे. पाश माझ्या प्रवचनाला या, माझ्या कथेला या, माझ्या सगळ्या जिथं मी येतो ना तिथं पाश. मी सगळी पोथी अवलोकन केलं त्या पोथीचं गुणवंत बाबाच्या, त्याच्यामध्ये मी हा शब्द गुणवंत बाबाच्या तोंडातून कधी आले, कधी तुम्ही चिंतन केलंय मला महाराज? मी हा शब्द कधी आला नाही. ते म्हणत असतात. आज आमचं ते त्र्यंबक नावाचा व्यक्ती त्यांच्यासोबत त्यांचं बोलणं झालं. ते म्हणत अरे जो गावाच्या बाहेर आहे तो गावाच्या आतमध्ये सुद्धा आहे, जो गावाच्या बाहेर आहे तोच गावाच्या आतमध्ये आहे. म्हणजे तो ती ते असा शब्द त्यांनी वापरला. मी शब्द वापरला नाही, मी हवल्ल वापरला नाही, मी काढा वापरला नाही. काढा वापरणारा कोण आहे? त्या काढा वापरणारा तो जो आहे तो सत्वगुणाच्या पाशाने तो बांधलेला आहे. जसे मारुती महाराज आमचे गुरुवारी आहेत बघा, तसे पहिल्या वर्षाची गुरुवारी आमच्या समोर बसलेले आहेत बघा. ते माझ्या नाव वर्णन करतात पण तेवढा वर्णनीय मी नाही बघा. हे मात्र तेवढंच एक प्रकारचं सत्य आहे. त्यांनी मला व्याकरण शिकवलं होतं बघा. इंजिनियर झालेल्या माणसाला कुठलं त्याचं स्थान आहे ते कळत नव्हतं. 28व्या वर्षी मी शिकलो आणि महाराजांना खड्यावर सुंदर पद्धतीने ते शिकवतात. आज जर ते संस्थेत असते, आज संस्थेचे ते अध्यक्ष असतात. एवढं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्या बरेचसे ग्रंथ त्यांचे सुटलेले आहेत. जे रजे आहे ना ते आम्हाला भेटावं एवढीच अपेक्षा करून आपण कीर्तन ऐकावं. तो सत्वगुणाचा पाश आहे. तो हे मी आहे. माझ्या नातेवाईकांना, माझ्या समाजाने, माझ्या तालुक्याने, माझ्या जिल्ह्याने मला मानावा अशा प्रकारचा तो इच्छा त्याच्या ठिकाणी प्रकट होते. ती काय सत्वगुणाची काय आहे पाश. त्या सत्वगुणाच्या कासऱ्याने बघा त्या माणसाला बांधलेला आहे. बंधन आहे ते. सोन्याची बेडी काय आणि लोखंडाची बेडी काय? शेवटी काय हे बेडीच त्या पाशाने आपण बांधलेला आहोत. जीव अशा पद्धतीचा आहे. मग दुसरा त्याच्या सत्वगुणामध्ये प्रकार आहे. जो ज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी सुद्धा पाश असतो. मी ज्ञानी आहे, मी विद्वान आहे अशा प्रकारचा त्याच्या ठिकाणी काय असतो पाश. अशा ठिकाणी सत्वगुणाचा हा पाश आहे. ज्ञानीच्या घरी चोलविता देव तेथे अहंकार पाठीला. हे ज्ञानी लोकांच्या ठिकाणी हा अहंकाराचा एक प्रकारचा सत्वगुणाचा पाश त्याच्या ठिकाणी. चला तमोगुणाच्या ठिकाणी काय पाश असतो? तमोगुणाच्या ठिकाणी प्रमाद नावाचा पाश असतो. तमोगुणाच्या ठिकाणी निद्रा नावाचा पाश असतो आणि तमोगुणाच्या ठिकाणी आळस नावाचा पाश असतो. तमोगुणी लोक आहेत, खून करणारे, मारणारे, काही न मानणारे जे तमोगुणी लोक आहेत त्यांच्या ठिकाणी पाश आहे. प्रमाद नावाचा पाश आहे. एखादा तमोगुणी मनुष्य जर आरती करत असेल, दिवा लावत असेल तर दिवा लावल्या
पेटवणं हा काय प्रमाद आहे? म्हणजे प्रमाद म्हणजे काय? चुका करणं. प्रमाद म्हणजे काय? चुका करणं. असे बरेचसे आहेत. कोण? पुजारी दिवा लावल्यावर चिनी पिढी पिढून घेणारे बरेच आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रमाद या अवस्थेमध्ये, म्हणजे ते पुजारी सतगुणी नाही आहे, ते पुजारी तमगुणी आहे. आणि तमगुणी असून त्याच्या पुजारी प्रमाद नावाचं बंधन आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं काय? निद्रा. त्या निद्रेला आपण एवढं मागे टाकतो महाराज, कुंभकर्णाला देखील आपण मागे टाकलेले. कारण कुंभकर्णाला उठवण्याकरता नगारे वाजवले होते. इथं टाळ मृदंगात लोक कीर्तनात झोपतात, कुंभकर्णाच्या समोर गेलो. हे काय? हा तमगुणाचा काय? पाश आहे, पाश. कीर्तनात झोपणं हा तमगुणाचा काय? पाश अशा पद्धतीचा आहे. असू द्या, त्यांना कुठं झोप लागत नाही, त्यांना कीर्तनात लागते. हे कीर्तनाचं काय वैशिष्ट्य आहे असं समजून सोडून ठेवा. बरं, आळस. आळस हा तमगुणाचा काही प्रकारचा बंध आपल्या ठिकाणी आहे. किती आळस हो, भयंकर अशा प्रकारचा. चालता चालता लोक झोपतात, काम करता करता लोक झोपतात. आळस हा संसाराचा वैरी आहे. ज्याने आळसावर विजय मिळवला तो संसारावर विजय मिळू शकतो. आळस हा वैरी आहे आणि ते तमगुणी आहे. बघा, एक तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे. दारासमोर तुळशीचं झाड आहे, त्याला शिंतोडा देखील तो घेत नाही. आणि शेतामध्ये जाऊन तो द्राक्षाला दूध टाकतो. जिथं सहज त्याला प्राप्ती होते मोक्षाची, त्याच्या लांब जाऊन तो दूध टाकतो. तसे टाकणमाळीतले बरेचसे लोक जिथं शिंतोडा टाकून तुम्ही मुक्त होता, तिथं शिंतोडा टाकायला जात नाही, तिथं तुम्ही दूध टाकायला जाता. अरे काय तुमचं दुर्भाग्य. आपण काही असं मोह बोलणारी माणसं नाही, गुडगुडीत बोलणारे आपण माणसं नाही. अरे शिंतोडा टाकून तो मुक्त होणार तिथं. तुकोऱ्याचं प्रमाण आहे. काय सुरुवात त्याची? तुळशीच्या झाडा घाली शिंतोडा. द्राक्षाच्या मुळा, द्राक्षाच्या मुळा दूध घालतात. जे आपल्या जवळ आहे, जे ससिद्ध आहे, सांभाळून घेणार आहे, आत्मसमर्पण करणार आहे, त्याच्या मनुष्य दूर जातो. आई वडील आपल्या जवळ आहे कधी? आई वडिलांची सेवा केल्यावर मुक्त होते का माणूस? मुक्त नाही होत. तो परमात्मा निर्गुण असणारा जो प्रकट होतो, सगुण साकाराला येतो. पण आई वडील जवळ असून त्याची सेवा करतो का सासू सासऱ्याच्या नावाला चिंतन करतो आपण? तुमचा काय अनुभव आहे? काय अनुभव आहे? कधी घरी न जाणारा माणूस सासू सासरे घरी आली की लवकर जातो. अरे मायबापाची सेवा कर, हे वारकरी संप्रदायाचे गरीब आहे. हा, सासू सासऱ्याला आई वडील समजून करशील पण ते वाद नाही. मला काय असं त्याचा द्वेष करायचा नाही, काही मलाही सासू सासरे आहे. पुढे घडी नाही. मला गंगा ही आहे ती सहज भेटते का आपल्याला? गंगा सत्य लोकांमध्ये राहणारी गंगा तुम्हाला प्राप्त होती का? नाही. ती सहज नाही, दुर्लभ अशी होती. पण ती सहज कोणामुळे आली? भागीरथामुळे आली. कैलासामध्ये ते प्रगट झाली. दुर्लभ असणारी गंगा कैलासामध्ये सुलभ झाली, पण ते सुलभ आपल्यासाठी झाले नाही. ज्ञानी जपी तपी त्यांच्यासाठी काय सुलभ अशा पद्धती. पण तीच गंगा नंतर काय ऋषिकेशला तिथं प्रगट झाली. जे दुर्लभ असणारी जी गंगा आहे तुमच्या आमच्यासाठी, तिथे काय झाली? सुलभ अशा पद्धतीने झाली. आणि मला वाटते तीच गंगा नंतर गोदावरीच्या माध्यमातून किंवा इथं जर आपण पंगत केली ती मागच्या वेळेस कुंडी नावाचं जे संस्थान, जे देवस्थान आहे जिथं बाबांनी तप केलेलं आहे, ते सुद्धा काय सुलभ असणारी ती तिच्याकडे न जाता परत गंगा सागरला आपण जाऊन काम करत असेल तर हे तमगुणाचा अत्यंत प्रभाव जीवावर आहे आणि जीव त्याने बंद झालेला आहे. जीवाचा बंद आहे, गुणांनी तो बांधला गेलेला आहे, कर्माने तो बांधला गेलेला आहे, आशेने तो बांधला गेलेला आहे. आशेची राग बांधली, आशेने तो बांधला गेलेला आहे. आणि मायेने जी नाही ती दाखवते त्या मायेमध्ये आपण जीव बांधला गेलेला आहे. चला हा आपला विस्तार होईल. जीव बांधला गेलेला आहे, देव सुद्धा बांधला गेलेला
भक्तीने देव बांधला गेलेला. घरीला पंढरीचा चोर गळा बांधून या चोर देवाला सुद्धा बांधण्याचं काम या संतांनी भक्तीच्या माध्यमातून केलं जातं. निळोबाचं उदाहरण घ्या. निळोबाच्या मुलीचं लग्न आलं, घरी काम करायला कोणी नाही. मग कोण करणार? भगवंत बांधले गेले होते. भगवंत म्हटले चला आपल्याला काम आहे. काय लग्नाचं काम करायला निघाले बघा. आले निळोबाच्या घरी. निळोबाला वाटले हो निळोबा मी दुरून आलो पंढरपूरचा, मी ब्राह्मण आहे. देवाला सुद्धा ब्राह्मणच आवडते. काय विषय त्याचं कारण असं आहे की निळोबा आहे ब्राह्मण. ब्राह्मणाला आवडते. हे दुर्दैव आहे स्वातंत्र्यानंतर या सगळ्या गोष्टी. पण त्या देव काय करतो? लोक परंपरा पाळतो. बाकी चला जाऊ द्या. आणि मग म्हणलं मी पंढरपूरचा ब्राह्मण आहे, मला काहीतरी काम द्या. फक्त 2 वेळचं मला जेवण दिलं तरी चालेल, तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही. आणि म्हाताऱ्याचं रूप घेऊन आलं म्हणजे म्हाताऱ्याला काय काम देणार आपण याचं? ते म्हणे काही आम्हाला देऊ नका. असं जर म्हटलं तर आपल्या जसं कीर्तन करा हवा असं वाटते ना, मला काही नाही दिलं तर चालते. तसं मग आहे ना त्या निरोबर आहे त्या विठोबा ब्राह्मणाला घरी घेऊन घेतलं. तू काय काम करणार ते म्हणे तुम्ही काळजीच करू नका. रोज 3 वाजता उठणारी निळोबाची पत्नी हे बाबा 2:30 वाजता उठली. 2:30 वाजता उठून सारवण सगळ्या काही गोष्टी केल्या. पाणी भरून दिलं, दळून दिलं, सगळं झालं. हे उठायच्या अगोदर हे सगळं कोणी केलं? आणि मी केलं. कोण सांगतो? महाराज देव सांगतो निळोबाच्या पत्नीला. निळोबाच्या पत्नीला 2 दिवस काम करू दिलं नाही. नंतर वराडाचं काय सगळं काम म्हणजे बैलाला कळवा. पहिले बैलगाडीमध्ये यायचं कोण? वराड. त्या बैलगाडीचा कळवा हे ते जेवण खावण करून भांडे गिंडे घासून तिसऱ्या दिवशी आता निळोबाला वाटलं की आपण याचा काहीतरी सत्कार केला पाहिजे म्हणून शाल श्रीफळ आणलं. आपण चांगला पंचायताला काहीतरी द्यायला पाहिजे, कारण की आपण गरीब आहोत. त्या काळात ते ब्राह्मण गरीब राहायचे. आता आहे की नाही माहित नाही आपल्याला असं आहे. आणि म्हणून त्यांनी ते पंचायतीचा कार्यक्रम केला. कुठे आहे विठोबा म्हणून बघायला गेले. ते विठोबा गायक महाराज विठोबा कुठं दिसतो. विठोबानी त्याच्या सगळ्या लग्नाचं काम केलंय. आणि नंतर निळोबाला वाटलं अरे आपल्या प्रपंचामध्ये हा भगवंत आपल्यासाठी काम करतो, न पेक्षा हा प्रपंचाचा त्याग केलेला बरा. हे सगळं सोडून मग ते भक्तीला तुम्ही वेळ द्यायला लागले. म्हणजे काय? तो बांधल्या गेलेला. चोखोबाराच्या पत्नीचा तो बाळंतपण करतो. तो आहे ना भक्तीच्या बंधामध्ये तो बांधला गेलेला आहे. त्याचे संत या जगतामध्ये अवतीर्थ येतात. कुठून येतात? येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. येथे आले कशासाठी? उपकारासाठी आले. कुठून आले? वैकुंठावरून ते आले. वैकुंठ लोक नाही बरं का, तो एक अर्थ त्याचा आहे. वैकुंठ हे लोक आहे. मग साधना करून जे संत तयार होतात ते मग कुठून आले? संगती लागत नाही. जे संत आम्ही वैकुंठवासी म्हणतात, आलो याची कारणी असं म्हणतात, बोलिले देवची साथ भावे वर्ताय म्हणतात. ज्यांनी साधना करून संतत्व प्राप्त करून गेले ते कुठून आले? म्हणजे वैकुंठ म्हणजे लोक हा अर्थ बरोबर नाही असला तरी दुसरा अर्थ आहे वैकुंठ हे स्वरूप आहे. स्वरूप तुका म्हणे त्यांनी केले वैकुंठ मेदिनी. हे पुढे वैकुंठमय अशा पद्धतीची केली वैकुंठ मेदिनी. बरेचशा लोकांचा संघर्ष गुरुंद बाबाशी झालेला आहे. आणि कोणीही काही नसताना ते आसन टाकायला लावायचे, त्यांच्याशी बोलायचे, पण कोणाशी बोलतात ते कळत नाही. का? वैकुंठाचे लोक त्यांना भेटायला यायचे.
फक्त ते या चर्मचक्षुने ते दिसत नाही, एवढंच आपल्याला मान्य करावे लागेल. दुसरं आपल्याला मान्य करण्याचं हे नाही. वैकुंठ हे स्वरूप आहे. आपण साधना केली, अद्वैष्टा सर्वभूताना मैत्र करणा यावरच्या अशा प्रकारच्या लक्षणं जर आपल्या ठिकाणी असेल तर आपण संतत्व या पदाला जाणार. मग आपण कुठून आलेलो आहे? ठीक आहे, त्याचा विचार आपण नंतर करू. पण वैकुंठ म्हणजे स्वरूप, वैकुंठ म्हणजे लोक, या लोकावरून ते इथे येतात. इथे उपकारासाठी आले. पण त्या संतांचं बंधन काय आहे लक्षात घेतलं. काय बंधन आहे संतांचं? संतांचं बंधन आहे समाजाला योग्य मार्गाला लावणं. हे समाजात हे संतांचं बंधन आहे. त्यांना इथं येण्याकरता एकटाच आहे. आडराने भरले जग, जे आळावाडाने फिरतात त्यांना योग्य मार्गावर आणणं हे त्यांच्यासाठी एक प्रकारचं बंधन आहे. बंधन हे वडील जे जे करते दया नाम धर्माची पुढचं काय अनुष्ठेती सामान्य जन. हे सामान्य जनांनी मी केलेलं आचरण लोकांनी आचरण करावं आणि मी ज्या मुलीला ज्या स्वरूपाला मी प्राप्त झालेलो आहे, जो आनंद मला प्राप्त झालेला आहे, तो आनंद यांना प्राप्त व्हावा एवढं बंधन त्यांना असतं. आणि हे करत असताना अनेक प्रकारचे संत प्रयत्न करतात. लोकांना सांगून बघतात, अहो तुम्ही परमार्थाला लागा, तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. पण लोक ऐकत नाही महाराज. लोक ऐकतील त्याला लोक कसं म्हणावं? लोक ऐकत नाही. बरेचसे प्रयत्न करतात. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर घरापर्यंत जातात, त्यांच्या अंतःकरणापर्यंत जातात. आपल्याला मुक्त करण्याकरता देव समर्थ आहे, संत समर्थ आहे. पण ज्याची त्याची साधना त्यालाच करावी लागते, यालाच परमार्थ म्हणतात. आणि म्हणून साधना अशा प्रकारची फलित होत नाही. आणि म्हणून तुकोबाराला वाटलं की जे आचरण मी माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे, विचाराने आचार प्राप्त होतो आणि आचाराने समाज परिवर्तन हे होतं. आपलं आचरण बघून लोक समाज परिवर्तन करत असतात. एखादा पत्त्यामध्ये हागला तो वनाला जायला तयार राहतो, त्याला महाभारत म्हणतात. एखादा पत्त्यात हागला किंवा जिंकला त्याचा खून होतो, त्याला काय म्हणतात तुम्हाला चांगलं माहिती आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा परमार्थाचं ज्ञान आवश्यक आहे. अनुकूल परिस्थितीमध्ये देखील परमार्थाचं ज्ञान आवश्यक आपल्या जीवनामध्ये आहे, नाही असं नाहीये. म्हणून संत महात्मे इथं येतात, आपल्या आचरण करून जगाला धडा शिकवतात. तुका म्हणे धडा झाला, धडा शिकवतात. पण लोक आचरण करत नाही. जे मी सांगतो लोक ते ऐकत नाही. त्यामुळे लोकांची जी स्थिती निर्माण होते त्याची मला कीव येते. देवा देखता हे राष्ट्र हे जग गमगच्छति जग कारण जग जायते निरेते वा कदाचित. जे जाणार आहे ते राहणार नाही, त्याला काय म्हणतात? जग आहे. जग हे जाणार आहे. आणि या जगामध्ये हे सगळं दुःख त्यांना पावल्या जात, एकमेकाचे खून पडतात, हे संतांना पावल्या जात नाही, पावल्या जात नाही. आणि म्हणून संतांना वाटतं की आपल्याला देवाने कार्य दिलंय ते अपुरा आहे, हे पूर्णत्वाने पूर्ण होणार नाही. कारण की कर्माचा सिद्धांत फार कठीण आहे आणि कर्माचा सिद्धांत मी पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून मला देवा असं वाटते की तू जे मला कार्य दिलेलं आहे, मी कार्य करतोय, मोठ्या प्रामाणिक पद्धतीने कार्य करतो, पण लोक ऐकत नाही. हो, लोक ऐकत नाही. आणि लोकांची पीडा मला सहन होत नाही. ज्याला पीडा सहन होत नाही त्याला संत म्हणावं, लक्षात घ्या. ज्याला पीडा सहन, पीडेसाठी एक लक्षात घ्या. स्वामी विवेकानंद ज्यावेळेस फॉरेनमध्ये गेले, गेल्यानंतर जॉन राईटच्या घरी ते राहिले. जॉन राईट त्याच्या घरी राहिले आणि ते फटका मारत असताना एका नाल्याच्या काठी फार गर्दी जमली होती. त्या नाल्यामध्ये कुत्र्याचं पिल्लू पडलं आणि सगळे लोक त्या कुत्र्याच्या पिल्ल्याची मजा बघत होते की ते कसं वर येते, कसं खाली पडते, कसं वर येते, कसं खाली पडते. पण एक माणूस होता, दोन माणूस होते, चार होते, अनेक, तिथं काही 144 नव्हते, बरेचसे लोक आले. सगळे लोक ते बघत होते आणि बघता बघता त्या
गर्दीतून विवेकानंदांना वाटलं काय इथं गर्दी आहे, आपण जाऊन बघायला पाहिजे. आणि म्हणून ते त्या दिशेला निघाले. त्यांना वाटलं एक पुत्र त्या किचडमध्ये पडलेला आहे, वर येण्याचा प्रयत्न करतो आणि परत खाली जातो. क्षणाचा विलंब न करता आपले कपडे मळके होतील, काही होतील असा विचार न करता त्यांनी त्या नाल्यामध्ये उडी टाकली. त्या पुतळ्याला बाहेर काढलं. पुत्र लगेच पळत गेले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. परेल खालच्या टाळ्या वाजवल्या. खूप चांगलं केलं, धन्यवाद केलं. तुम्हाला समाधान त्याचं प्राप्त झालं, कुत्र्याचा जीव वाचला. ते म्हणतात कुत्र्याचा जीव वाचवण्याकरता मी कार्य केलं नाही. लक्षात घ्या, जर मी ते दृश्य पाहिलं आणि त्या कुत्र्याला जर मी बाहेर काढलं नसतं तर मला रात्रभर झोप लागली नसती. माझी झोप मला शांत होण्याकरता मी ते कुत्र्याला बाहेर काढलं. कुत्र्यासाठी मी केलं नाही. याला काय म्हणतात? करुणा, याला म्हणतात दया. आणि हे संतांचं अशा प्रकारचं अंतःकरण असतं. आणि म्हणून हे जग पावले जात नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मला ते जे निरोप पाठवतात, संतांना निरोप पाठवतात, कुठल्या प्रकारचा निरोप पाठवतात? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आपला आधार असतो. जसं एखादा पक्षी समुद्राच्या जहाजावर जाऊन बसला, समुद्राच्या आतमध्ये ते जहाज गेल्यानंतर तो पक्षी त्याला वाटलं कुठपर्यंत आपण इथं बसायचं, काहीतरी आपण आकाशामध्ये काय करावं, उड्डाण मारावं. म्हणून त्याने आकाशामध्ये उड्डाण केलं. खूप दूर गेला, एवढा दूर गेला की आता तो थकला. आणि थकल्यानंतर आता काहीतरी आश्रय आपल्याला घ्यायचा आहे. आणि म्हणून आश्रय घेण्याकरता कुठं जावं, समुद्राच्या ठिकाणी काय झाड आहे का, दुसरं जहाज मिळेल का. मग तो परत कुठं आला, पाण्याच्या ठिकाणी आला. पाण्याच्या ठिकाणी पाय ठेवले की तो बुडायला लागला. उडाला तिथंच त्याला यावं लागेल. त्या पक्ष्याचा सुदैव आहे की जिथून तो उडाला तिथं तो परत आला. मानव जन्म घेऊन अजून आपण त्या तिथे मुळावर आलो नाही, हे आपलं दुर्दैव आहे. पक्षाला वाटलं की आपल्याला जहाजाचा आधार आहे आणि आपल्याला देखील त्या मुळाचाच आधार आहे की जिथनं आपण आलेलो आहे त्याचाच आधार आपल्याला. तिथंच आपल्याला जायचं आहे. इतर ठिकाणी जाऊन आपल्याला काही प्राप्त होणार आहे का? काही एक प्राप्त होणार नाही. म्हणजे मूळ काय आहे? मूळ आपलं माहेर. माझे माहेर पंढरी होता. देवाची काय आपण अंश आहे. ममाय अंश जीवन होते, जीवन सनातन. त्या देवाचा अंश आहे
आपण देवामध्ये जाणं हे आपलं कर्तव्य आहे. देवाला एकरूप देवाशी होणं हे आपलं कर्तव्य आहे. पाण्याचा एक थेंब जमिनीवर पडला तर मोठ्या थेंबाकडे जातो, मोठा थेंब गटाराकडे जातो, गटार नाल्याला जातो, नदीला जाते, नदी कुठे जाते. अशा प्रकारचा प्रवास हा आपल्याला झालेला आहे. पण आपला प्रवास देव आपण झालो कुठं तरी पडलो, कोणी लाखनवाडीत पडलं, कोणी या आडीत पडलं, कोणी त्या आडीत पडलं, कोणी असेलपूरमध्ये पडलं, कोणी सरकारमध्ये पडलं. ज्याचं जसं वातावरण आहे तसा तो झाला. तसा खायचा नाही, कुटार खायचं नाही आणि ते देऊची वारी करायची. अरे त्या वातावरणाचा परिणाम होतो आणि त्या वातावरण निर्माण करण्याचं काम या भगवत भक्ताचं असतं. जर तुम्ही स्वतःला भगवत भक्त म्हणता, गावामध्ये जर मोठे पडत असेल तर त्या गावामध्ये भगवत भक्त नाही हे पहिले मान्य करायला पाहिजे. अरे तुम्हाला अल्ला खाऊ घालतो कोण सांगतात? तुकाराम महाराज सांगतात. तुमचं सगळं चलन वलन सगळं अल्ला करतो आणि काय तुम्ही हे सगळं घेऊन बसते. खरा संतांचा विचार अजून तळागाळापर्यंत गेला नाही आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मला हे पावल्या जात नाही. देवा लवकरी पाठवा, मला लवकरी लवकर अशा पद्धतीचा पाठवा. पण हा निरोप कोणाकडे देतात? अवकाच्या पहिल्या चरणामध्ये. तुम्ही संताधिक एक वचनी आदरार्थी सर्वनाम आहे असं महाराजांनी आम्हाला शिकवलं. ते तुम्हाला सांगतो. मी काय पोपट आहे, पोपटाला शिकवलं तसा पोपट बोलतो असा काय. तुम्ही संताधिक संत ज्या आधी तुम्ही म्हटलेलं आहे त्या आधी संत समोर आहे. त्यांनी म्हटलं असतं तर संत परोक्ष झाले असते. आता अपरोक्ष रूपाने संत समोर आहेत, तसे गुरुंद बाबा अपरोक्ष रूपाने आपल्या समोर साक्षात आहे. तुम्ही संकाधिक कोण संकाधिक आहे की भगवत भक्ती करण्याकरता, भक्तीचा प्रचार करण्याकरता आपल्या शरीरामध्ये बदल होऊ गेला नाही ते संकाधिक. संकाधिक कशाला म्हणतात? केवळ भगवत भक्ती करायची, दुसरं काहीच करायचं नाही. आणि आपल्या शरीरामध्ये जर बदल झाला, अहंकाराचा वारा आपल्याला लागेल, या जगताचा वारा आपल्याला लागेल, जगामध्ये मोठं व्हावं असं आपल्याला वाटेल, माझं कीर्तन ठेवा असं कोणाला तरी वाटेल, मी निवडून आलो पाहिजे असं कोणातरी वाटेल. कळलं का? आणि म्हणून त्या संकाधिकांना आपलं शरीरच वाढून दिलं नाही बघा. लहानच राहिले ते. लहान मुलामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष नसतात. तिथं राग, द्वेष, मत्सर अशा प्रकारचे कुठलेही 7 दोषापैकी एकही दोष तिथं आपल्याला पाहायला मिळत नाही. मग आपल्याला साधना करून काय करावं लागतं? ते दोष घालावे लागतात. पण भगवंताकडे एकच त्यांनी मागणी केलेली आहे की देवा आम्हाला आहे तसंच ठेव. आम्हाला मोठं व्हायचं नाही, कोणाकोणाला मोठं व्हायचं नाही महाराज. या जगतामध्ये असा कोण आहे की त्याला मोठं व्हायचं नाहीये. या जगतामध्ये केवळ अन्वय अशा प्रकारची इच्छा जर असेल तर प्रत्येकाला मोठं व्हायचं, प्रत्येकाला मोठं व्हायचंय. पण मोठं त्याला होता येते की जो लहानपण घेऊन चालतो त्याला कोणालाही मोठं होता येत. माझे मना
की महाराज हो का पंडित शहाणा पंडित हा अलीकडे माझ्या मना जा मागा त्याच्या अलीकडे माझ्या मना हो का पंडित शहाणा पंडित नाही पाहिजे आपल्याला शहाणा नाही पाहिजे आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी काम करते भक्ती सुद्धा तरी भक्ती सुद्धा त्याचं सुरुवात काय बघा भक्ती प्रेम सुख निलव्यानिका पंडित वाचिका ज्ञानियाशी आत्मनिष्ठ धरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती प्रेम सुख दुर्लभ अशा प्रकारचा मग काय की मला लक्षात ठेवा माझ्या प्रमाण असा अत्यंत कठीण तुम्ही संकाधिक संत आदरार्थी अशा प्रकारचं सवना तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत याचे दोन अर्थ होतात बघा तात्याला कागद एक असतो तुम्ही नुसते मनविता हो कृपावंत पण कृपावंत आहे का मला माहिती नाही संकाधिक संतांना म्हणतात कारण की संकाधिक संतांनी शाप दिला होता तुकोबारायांनी कोणाला शाप दिला नाही ज्ञानोबारायांनी कोणाला शाप दिला नाही आणि मला वाटते दुरंत मामाला लोकांनी मारून सुद्धा दुरंत भावानी कोणाला शाप दिला नाही पण संतांचा जो खातो संतांचा जो विरोध करतो देव त्याचा काटा काढल्याशिवाय राहत नाही भयंकर अशा प्रकारची कृपा आहे कृपेशी स्वतंत्र जन्म नाही कृपा उपदेश साधूचे वेगळं ते निघत नाही बघा ते असू द्या ते काय आपल्याला सांगता येणार नाही काही गोष्टी फळाच्या माध्यमातून येत नाही काही गोष्टी त्या झाडाला छेद काढून त्याच्यामधून जे द्रव्य निघतं त्याच्यापासून तयार करावे लागते तशी दया ही संतांच्या अंतःकरणापासून ती बाजरत असते काय दया आहे रेड्यावर दया करावी संतांनी दया नवे नवे जड चेतनावर दया करावी भिंत चालायला ती लागते होता असं आहे पण हे सुशिक्षित समाजाला हे कळत नाही असा भाग आहे एखाद्या त्या अध्यापकांनी म्हटलं अहो माझ्याकडे शाळा चालत नाही ज्ञानोबाराय भिंत कशी चालवणार त्याच्यासाठी ज्ञानोबारायच्या दारात जावं लागणार की ज्ञानेश्वरी समजून घ्यावं लागणार असे बरेचसे लोक आहेत बरं का महाराज ऐका ना पुस्तकी ज्ञान काय करतं पुस्तकी ज्ञान कारखाने तयार करतं पण कारखान्यामध्ये लागणारा ऊस नाही तयार करू आपण क्रिया करू शकतो क्रियेला लागणारं राव म्हटल्यासाठी आपण नाही तयार करू शकतो या आपण तयार कृपाळू सज्जन तुम्ही हेची कृपादान तुमच्या देवा इतक्या वर्षानंतर मी आज आलेलो आहे आणि तुम्ही या जगतामध्ये एकाच कार्य करण्याकरता आलेला आहे कशासाठी आले जगयोगी या जगाला जागवण्याकरता तुम्ही जगजोगी म्हणून आलेले आहे बघा हल्लीचे कीर्तनकार मसनजोगी म्हणून आलेले आहेत आणि म्हणून कोणी लहानपणी बघितलं असेल बघा तुम्ही आपल्या गावात जोगी यायचे ना कंदील घेऊन ते मसन जोगी मसनात राहायचे बघा नसेल तर आपल्या आई वडिलांना विचारा नाही तर साधू सांगतो विचार घरी ते मसन जोगी आहे आणि हे कोण आहे जगजोगी जाग देवा अरे तुम्ही संत महात्मे यासाठीच आलेले आहे आणि मी सुद्धा त्याचसाठी आलेलो आहे की तुमचा प्रसाद घेऊन मी काय होणार आहे मुक्त अशा पद्धतीचा होणार आहे संत करणं अत्यंत कठीण काम आहे कठीण जरी असलं तरी या विदर्भा प्रांतामध्ये या सगळ्या अवलिया संतांनी सुलभ अशा पद्धतीचं करून दिलं हे सुलभ आहे जसं सुलभ करून दिलं दुर्लभ असणारी ती गंगा कोणाला सामावून घ्यायची नाही पण सुलभ असणारी ती गंगा आपल्यामध्ये यमुना आपल्यामध्ये जे काही यमुना गंगा सरस्वती गुप्त तिथं ते सांभाळून घेतात नवे नवे सगळ्याला सांभाळून घेऊन समुद्राला जसं आत्मसमर्पण करतात तसे संत हे आपल्याला आत्मसमर्पण करून आपल्यासारखेच करून घेतात आपल्यासारखेच करून घेतात आपणासारखे कधी आपल्यासारखं तात्काळ करतात तुम्ही सांभाळिले संती
संती तुम्ही आम्हाला सांभाळले, त्याचा परिणाम माझ्या जीवनावर काय झाला? भय निरसली मृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कशामुळे? तुम्ही सांभाळले संती भय काय? जन्मालो त्याचे आजी बळ झाले संता, तुम्ही सांभाळले संती भय निरसली चरण काय? काय जन्मालो दादा स्वामी तुका म्हणे कृपा करू न शकेल. तुका म्हणे काळ आता करू न शकेल का? तुम्ही सांभाळले संती भय निरसली कंती. तुम्ही सांभाळले म्हणून कृतकृत्य झालो, तुम्ही सांभाळले म्हणून काय? जन्म आलो त्याचे फळ झाले साधे. तुम्ही सांभाळले म्हणून काळावर मी काय केला? विजय मला. तुम्ही सांभाळ. आपल्याला कोण सांभाळतं? मला कोणी आपल्याला सांभाळत नसते. संत केवळ आपल्याला सांभाळतात. मायबाप आपल्याला सांभाळतात का? कोणी सांभाळतात? सासू सासरे सांभाळतात का? कोणी सांभाळत नाही. आपल्याला सांभाळणार जर कोणी असेल तर संभावं. देवाला सांभाळणारे संत आहेत ते तुम्हाला आम्हाला सांभाळणार नाही. आपल्याला संत सांभाळतात, पण आपण माणसासारखे वागत नाही ना. असं माणसासारखे आपण वागत नाही आणि म्हणून संत आपल्याला सांभाळत नाही. आपण आकाशामध्ये उडालो, पक्षासारखं फिरायला लागलो, विमानामध्ये बसून पाण्यामध्ये आपण माशासारखं पोहायला लागलो, म्हणजे त्यांच्यासोबत चालायला लागलो, पक्षासोबत आपण चालायला लागलो, पण भूतलावर माणूस माणसासोबत माणसासारखा चालत नाही. म्हणून तुम्ही सांभाळलेली संती आपल्या वाट्याला येत नाही. विज्ञानाचं एक कौशल्य आहे. चंद्रावर आपण गेलो, चंद्रावर चालायला लागलो, पाण्याच्या खोलीमध्ये गेलो, पाण्यामध्ये चालायला लागलो, नवे नवे अग्नीमध्ये आपण चालायला लागलो, पण भूतलावर माणसासोबत आपण माणसासारखं राहत नाही. आणि म्हणून ते तुम्ही सांभाळलेली संधी हे क्रियापद आपल्याकडे येत. कृपावंत अशा पद्धतीने कृपावान कमी, कृपा त्याच्यापेक्षा कमी आहे. कृपावंत म्हणजे अनंत अशा प्रकारची कृपा त्यांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून कृपा ज्यावेळेस मनुष्य करत असतो किंवा संत करत असतात त्यावेळेस त्याचा अधिकार बघितला जातो. असं काही जरी आपल्याला कर्माचे फळ मिळत असेल, कर्माचे आपल्याला फळ मिळतात, वाद नाही. पण कृपेने काय होतं की कर्माने जे संचित निर्माण होतं, कर्माने जे क्रियामान निर्माण होतं, कर्माने जे प्रारब्ध भोगायला येतो, पण ते सगळं नाश पावतो. एका जनार्दनी हरिकृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा म्हणजे संतांची कृपा झाली की त्याचा सर्वस्व अशा प्रकारचा नाश आपल्या जीवनामध्ये होतो. काय प्रारब्धाने आपल्याला जीवन भेटलं हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. पण प्रारब्धासोबत आपल्याला इच्छा दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे. त्या इच्छेच्या माध्यमातून, त्या बुद्धीच्या माध्यमातून जसे आपण कर्म करतो त्याचं देखील फळ आपल्याला भेटत नाही असं नाही. आणि म्हणून अनेक जन्माचे सायास आपण जर प्रयत्न केले तर संत दर्शन आपल्या वाट्याला येतं आणि मग संतांची कृपा आपल्यावर प्राप्त होते. तुम्ही संताधिक संत मनविता कृपावंत काय करा, तुम्ही माझ्यावर एक उपकार करावं. तुम्ही त्याच्या दुसऱ्या
सांगितल्यानंतर ते नाही म्हणणार नाही. योग्य माणसाकडे आमच्याकडे देऊ नका हो, काही काम नाही, फालतू जावं आमचं, लगेच महाराज येत नाही बाबा. निरोप कोणाकडे द्यावा याचा विचार मनुष्याने केला पाहिजे. आपलं गुह्य कोणाला सांगावं याचा आपण त्याचा विचार केला. शास्त्र त्याला बरंच चिंतन सांगते. कोणाची प्रशंसा करावं, आपला निरोप कोणाकडे द्यावा. भगवंतांनी या जगतामध्ये येऊन आपल्या जीवनामध्ये स्थित्यंतर केलं असतं. जीवदशेला ते येतात, साधनेने शिवदशेला. एक वेळा माणसाच्या जीवनामध्ये स्थित्यंतर झालं किंवा पूर्वीच्या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो. जसा एखाद्या गावामध्ये सरपंच निवडून आला, मग पुढच्या पंचवार्षिकमध्ये जर तो आमदार झाला तर परत सरपंचाला निवडून उभा येईल तो, राहिला तर त्याला काय म्हणणार तुम्ही? त्याचा स्थित्यंतर झालं. गावातून हाकून दिलं लोकांनी, तालुक्याच्या ठिकाणी गेला. आता तालुक्यातून पुढे झाला काय त्याला? तुमच्या मला काय म्हणायचं, दृष्टांत लक्षात आला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. स्थित्यंतर तसं या जीवदशेला ते येतात, शिवदशेला ते प्राप्त होतात. स्थित्यंतर त्यांच्या जीवनामध्ये झालं असतं आणि म्हणून कुठल्याही प्रकारचे बंध जे जीवाच्या ठिकाणी आहे ते त्यांच्या ठिकाणी नसतात. त्याची भक्ती करतात आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बंधन जे तुमच्या आमच्याकडनं ते काय होत नाही. आपली व्यभिचारी अशा प्रकारची भक्ती आहे. व्यभिचार आपल्या त्याच्यामध्ये ठिकाणी आहे आणि आपण स्थित्यंतर करायचं ठरवलेलंच नाही. लहानपणी जो विचार होता तो तरुणपणी राहत नाही. तरुणपणी जो विचार आहे तो म्हातारपणी आपला राहत नाही. स्वतः ज्यावेळेस अभ्यास करतो मनुष्य त्यावेळेस एक विचार घेऊन अभ्यास करत असतो. ज्यावेळेस गुरुच्या मुखात तेच वाक्य येतात त्यावेळेस त्याचा वेगळ्या पद्धतीचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये पडतो. बाहेर राहून आणि किती विचार करत शिकला तरी त्याचा काही सगळं फेल येत जातो. पण गुरुवर्यांच्या ठिकाणी जर बसलं त्याचा विचार सांगत 2 मिनिटं जरी ऐकला तर माणूस हसत हसत बाहेर येतो. मी ब्रह्म आहे, मी जीव नाही, विमुक्त होणार अशा पद्धतीचा. आमच्या पाठाला एक विद्यार्थी होता बघा, यवतमाळ जिल्ह्याचा. तो बाबाचा आहे, विचार सगळ्यात कमी ऐकायचा आणि तुम्हाला दुसरं माहिती ना त्यानंतर जास्त ऐकायचा. अशी देखील ते म्हणजे मी ब्रह्म आहे, माझ्या शरीराला काहीच होत नाही. पण ते गुरु स्वप्नात आपल्याला स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये, सुषुप्तीमध्ये केवळ संसार आणि संसार आपल्याला दिसतो. त्याला संसार स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये, सुषुप्तीमध्ये फक्त देव आणि देव दिसतो. आणि मग तो देव माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव तुम्हाला अनुभवाने आणि खात्रीने मी सांगतो. त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांची माझ्या चर्चा झालेली आहे. गीतेमध्ये ज्ञानोबाय जे सांगतात, भगवान श्रीकृष्ण जे सांगतात आणि तेच गुणवंत बाबा सांगतात. पहिले एकच होतं ना आणि एक परमात्मा. आणि अर्जुनाला सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतो की हा योग मी सूर्याला सांगितलं आणि गुरुंत बाबा म्हणतात अबे सूर्याजवळ असतो ना मी, म्हणजे ते त्याचे काय मित्र आहे, त्याच्यासोबत राहणारे आहे. मग मित्रा मला जर एखादी गोष्ट सांगितली तर मी माझ्या मित्राला सांगणार. आणि भगवंत म्हणतो हा जो योग आहे राजविद्या राजपूजन पवित्र विनोद, हा योग मी पहिले सूर्याला दिवस वाला सांगतो. म्हणजे तिथं गुणवंत बाबा तेच प्रश्नच नाही. आणि म्हणून आध्यात्मिक दृष्टिकोनातून समज जर आपण प्रचलित केले या समाजामध्ये, समाजामध्ये होणारी विषमता ही आनंद देणारी असेल, हे दुःख देणारी असेल. आणि मला वाटतं हे सगळं कार्य वैरमच्या कमिटीने केलं पाहिजे. न भूतो न भविष्य अशा प्रकारचं ते कार्य केलं पाहिजे. काय दिल्ली घेऊन जर आपण आयत्या परिसरामध्ये जर आज गेलो, कोण अडवणार आहे महाराज आपल्याला? उलट आपलं स्वागत करायला सगळे लोक तयार आहेत, सगळे लोक तयार आहेत. त्याचा परिणाम
आपल्याला थोडाफार भोगावा लागतो, पण त्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये शांती नाही. किती ज्ञानोबरांनी सहन केलेला आहे, आणि सहन कोणाकडनं करावं लागते? आप्त सगळ्याकडनं सहन करावं लागते. ज्या गाववाल्यांनी त्यांना खाऊ दिला नाही, ज्या गाववाल्यांनी त्यांच्या खाण्यामध्ये माती टाकण्याचं काम केलं, जे गाववाले त्यांची अंगावर सावली पडली म्हणून ते आंघोळ करतात, तेच ज्ञानोबराय म्हणतात या सत्कर्मी रती वाढो परस्परे करो. हे दान जर कोणी मागितलं असेल तर ते ज्ञानोबरायांनी मागितलं. ज्ञानोबरायांचे संजीवन समाधीमध्ये आहे, तसेच गुणवंत बाबा संजीवन समाधीमध्ये ते म्हटले होते मला दाव आहे. आणि इथं जर 10 वर्षापूर्वी सत्ता चालू झाला असता तर त्या विचाराचे माणसं असते, त्यांना आनंदाने इथं त्यांना देह सोडला असता, संजीवन समाधी प्राप्त झाली असते. पण दुर्भाग्य असं असतात की पिशेपण निर्मित हे असे संत येतात, पिशेपणाला आपल्या समाजामध्ये राहतात, कळू देत नाही, आणि गेल्यानंतर मग काय, संत या जगतामधून देहरूपाने का जातात त्याचं एकमेव कारण आहे तुमच्या देहाच्या वेदना त्यांना सहन होत नाही, हा एक भाग आहे. आणि त्यांना व्यापकातून ते परिचिन्न येतात, त्यांचा त्यांना त्रास होतो. आणि म्हणून देवा संकुचिनी काळ झाला शिलार, हे आभूषण ब्रह्मांडाचे मला आता काय व्हायचं, व्यापक व्हायचं, परिचिन्न नाही व्हायचं. आपण कधीही परिचिन्नाला मध्ये येण्याचा प्रयत्न करतो. ज्या लोकशाहीमध्ये व्यापकता पाहिजे त्या लोकशाहीमध्ये परिचिन्नता येऊ लागली, हे दुर्दैव आहे. लोकशाही चांगली आहे, पण लोकशाहीसाठी समाज अजून परिपूर्ण झालेला नाही, याचा विचार समाजवंतांनी केला पाहिजे. संतांची जी घटना आहे त्या संतांच्या घटनेने होईल. संतांचे विचार जोपर्यंत घराघरामध्ये जाणार नाही तोपर्यंत हे असंच विषमाचं वातावरण आपल्याला राहील. त्या वातावरणामध्ये आपण भक्ती कशी करावी, या समाजाचं दुःख आपल्याला भगवता आलं नाही पाहिजे. ज्याला दुःख बघता येत नाही तो संत आहे. आणि आपल्याला जर कोणाच्या दुःखाने आनंद होत असेल तर समजावं आपण बंधनामध्ये बांधलेला आहोत, आणि अजून जसं त्या ढोराला बांधलेलं असते तसं आपण ढोर याच व्याख्येला, आपण जनावर या व्याख्येला आपण प्रवृत्त झाल्याशिवाय राहतो. तुम्ही संताधिक संत मनविता कृपावंत तुम्ही आहात, माझ्यावर तुम्ही एवढा उपकार करा. तुम्हीच का करा, त्याचं कारण आहे. तुका म्हणे तुम्ही रविल्यावर माझं हे गाराण तुम्ही जर देवाजवळ मांडलं, हरी उपेक्षिला, हरी उपेक्षिला. ज्यांच्यासोबत माझी चर्चा झाली त्यांचं नाव त्र्यंबक आहे, ते म्हटले कधी कधी म्हणायचे हरी आला, हरी आला. संतांचं एक उद्धार करण्याचं वेळ ठरलेली असते, आपल्या जीवनामध्ये ती वेळ ठरलेली असते. 4-4.5 वर्ष एका माणसानं सेवा केली. सेवा केल्यानंतर गुणवंत बाबांनी त्याला प्रश्न केला, हे अश्रद्धा असल्याचं लक्षण आहे. गीतेवर संत वाङ्मयावर अश्रद्धा असल्याचं हे परिणाम आहे. त्यांनी 4.5 वर्ष कोणाला मागावं, कधी मागावं, कसं मागावं, केव्हा मागावं, केव्हा मागावं, सेवा केल्यानंतर मागावं. त्यांनी 4.5 वर्ष सेवा केली. सेवा केल्यानंतर गुणवंत बाबांनी त्याला प्रश्न केला, अरे हरी भेटला का तुला, हरी दिसला का? तो म्हणला नाही बाबा, हरी नाही भेटला. त्यांनी विचारायला पाहिजे, अर्जुनासारखं विचारायला पाहिजे, मला ते दिवे दृष्टीच्या ज्ञान मला हरी भेटेल. त्यांनी गीता पहिले वाचली होती, फक्त सेवा केली आणि परिणाम असा झाला, हरी नाही दिसला तुला,
तुमच्या झाले का तुला हरी कधीच भेटणार नाही. तो निघून गेला, व्यसनाधीन झाला, मेला त्या व्यसनापायी, त्याला हरी कधी भेटला नाही. केव्हा मागावी? सेवा केल्यानंतर मागावं. पण सेवा करण्याकरता कसं मागावं हे कळायला पाहिजे, कोणाला मागावं हे कळायला पाहिजे, कोणाच्या माध्यमातून मागावं हे कळायला पाहिजे. ऐकली असं आहे का? तुम्ही लोक सगळे राजकारणी लोक माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे कोणाला कुठं कसं मागावं म्हणून. कळलं का? असा कोणाला मागावं? जे भगवान आहे, जे समर्थ अशा पद्धतीचे आहे, समर्थाची कांता काय भिक्क मागे, अशा समर्थाला आपण मागितलं पाहिजे. आणि शिवाजी महाराज गेले, शिवाजी महाराजांना पाणी मागितलं, त्या बाईनं पाण्यासोबत एक भाकर दिली. तेवढे काय संस्कृती आहे या गावाची, पाणी मागितलं या बाईनं मला भाकर दिली. मी कोण आहे माहित आहे का? शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजाला शोभते की महाराज म्हणून? हे महाराज लोकांना शोभत नाही, हे महाराज नाहीच, महाराज आहे म्हणून तिनं विचारलं घरी कोणी आहे का? तेवढे आहे ना, आमच्या मालक आहे ना. मालकाला बोललो हाक नाही वाटते मला नाव, हो या म्हटले. अरे बाय तुमच्या पत्नीमध्ये काय संस्कार आहे? पाणी मागितलं मला भाकर दिली, काय पाहिजे तुला सांग. म्हणजे सकाळपासून काय माहितीये झडी लागलेली आहे. झडी का लागली? त्याचं कारण असं आहे, चिचीच्या झाडाखाली यांनी वटकं ठेवलं आणि म्हणून झडी लागली बघा. असं आहे. म्हणजे सगळा दोष जर द्यायचा असेल पाण्याचा तर या कादेपाला घ्यायला, जर चिची झाडाखाली ठेवलं तरी. ते म्हणजे सकाळपासून झडी लागलेली आहे, बाहेर पडता आलं नाही. चुनाच माझ्याकडे नाही, मला थोडा चुना देता का? त्या काळापासून त्या गावाचं नाव चुनेवाडी पडलेलं आहे, अजून ते गाव तसंच. अरे काय म्हणावं हे तर कळायला पाहिजे. राजा प्रसन्न आहे आणि तिथं चुना मागायला लागले. अरे देव प्रसन्न आहे, संत प्रसन्न आहे, तिथं काय प्रपंच मागता का? प्रपंचाला कोण उभं नाही. मला गुणंत बाबा प्रपंचाचा त्याग केल्यानंतर ते आपल्या वाटेला आले. लक्षात घ्या, जाणून घ्या. संसार वैसवांगणी उभगले संसारा मधला कोणी मायरा शिन्या हो. 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 एवढा दास तुमचा पळते पाया हो. एवढा दास तुमच्या पळते पाया हो. उभगले संसारा मधला कोणी मायरा शिन्या हो. उभगले संसारा मधला कोणी मायरा त्या आदिशक्तीची आता काय चालू आहे? दिवस चालू आहे नवरात्राची. त्या आदिशक्तीचा अवतार उभगले संसारा मजला कोणी माहेराशी न्याओ. बुवा एवढा जाच तुमच्या पळते पाया हो. हा संसाराचा जाच आहे बघा. जन्म मरणारा संसाराचा जाच आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं हे संसाराचा एक प्रकारचा जाच आहे. या संसारामध्ये येऊन अज्ञानामध्ये राहणं हे एक प्रकारचा जाच आहे. ज्ञान न होणं, गुरुकृपा न होणं हे एक प्रकारचा काय जाच अशा पद्धतीचा आहे. गुरुकृपेला जे भाग्य लागतं ते भाग्य आपल्या जीवाला कमी पडलेलं आहे. त्याला कारण असं आहे, निष्काम अपत्य प्रसवत जायचे. निष्काम या शब्दामध्ये आपण बसत नाही. जोपर्यंत त्याच्यामध्ये आपण बसत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी आपल्याला पाहायला मिळेल, कोणी आपल्याला येणार नाही. जरी आपण म्हटलं असेल यारे हे जरी म्हटलं तरी ते शक्य होत नाही. भलतिया भावे, भलतिया भावे शरणदाता भेटी. भलतिया भावे असं नाही, ते भलतिया भावे शरणदाता. भलतिया म्हणजे कोणी? भलतिया भावाने नाही, भाव मात्र तोच पाहिजे. भावे भावे शुद्ध भावच पाहिजे. भलतियाने म्हणजे कोणीही सुद्धा, कोणीही या आणि मुक्त व्हा, पण भाव मात्र भलतिया भावे शरणदाता भेटली. त्या भावाने तो आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून उपकार देवा तुम्ही सांगितलं ना, मग माझं काम होईल.
जसं एखाद्या तालुक्याचं काम करायचं असेल आपल्याला बैठक कमिटीला तर खडसे महाराजांना लेटर द्यायला. जर जिल्ह्याच्या ठिकाणी काम द्यायचं असेल तर चौधरी काका द्यायला ते भरून ते देशमुख साहेबांना. आणि ग्रामपंचायतमध्ये द्यायचं असेल तर आपले आहेत मग ते तिकडचे त्यांना द्यावं लागते. म्हणजे योग्य माणसाला योग्य चिठ्ठी दिली आणि हे सगळे काम बरोबर होण्याकरता राधास्वामी चिठ्ठी द्यावी लागते. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मंगळमद हरी उपेक्षी नाळा. माझ्या चिठ्ठ्या देवाच्या कृपेने बरोबर जातात म्हणून हे सगळं काही कार्य होतं. कार्य करून घेणारा तो सगळा वेगळा परमात्मा बसलेला आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत त्यांनी चावी आपल्याला दिली तोपर्यंत खेळणं चालते. आणि एक वेळा अर्जुनाची चावी भगवंतांनी काढून घेतली तर भिल्लाच्या बाईनं त्याला मारलं. त्याच्यामुळे तुम्ही बैरम कमिटीवाले सावध व्हा. चाव्या आपल्या कधी कोणी ढिल्या करू शकतात. या संग्रामामध्ये त्याने हर जिंकला. एवढा मोठा योद्धा भीष्माचार्याला त्यांनी पाडलं. देवाची त्याच्यावर कृपा आहे. देव त्याचा आज्ञाधारी आणि त्याची चावी भगवंतांनी काढली. मग एवढा मोठा भगवान शंकराशी युद्ध करून दोनात करणारा जिंकणारा अर्जुन भिल्लानं नाही मारलं. कोण मारलं? भिल्लाच्या बायाने मारलं. ही त्याचे जिने जडो त्याचे जिने. बाई आपल्याला मारते. एका धनुर्धराला त्याला काही धनुर्धर बनावा. अरे चावी संपली त्याची. का? त्याच्या ठिकाणी अहंकार होता. माझ्यासारखा धनुर्धर कोणी नाही आणि देव माझ्या फार जवळचा आहे अशा पद्धतीचा अभिमान त्याच्या ठिकाणी होता. देवाने त्याची चावी काढली म्हणून अहंकाराचा वारा माझ्या भाविकाशी. तुम्ही सगळे भाविक आहे. तुम्ही सगळे संत आहात. तुम्ही सगळे संत. तुम्ही संत माय बाप कृपा. तुम्ही संत काय मायबाप आहे. मायबाप उत्पन्न करतात तसे संत हो तुम्ही मला उत्पन्न केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही माझा हा निरोप त्या परमात्म्याकडे पाठवा. देवा तुमचं कार्य माझ्याकडनं व्यवस्थित होत नाही. आणि शहाणी माणसं जर काम होत नसेल तर माणसं ते सोडून देतात. हे शहाण्याचं लक्षण आहे. भोले बाबा सांगायचे तिथं विरोधाभास निर्माण होतो. शहाणी माणसाने तिथं थांबू नये. जिथं आपल्याला काम करता येत नाही तिथं माणसानं थांबू नये. काही जरी असलं तरी थांबू नये. कळलं का? तुम्हाला फॉर्म अजून येत नाही तरी तुम्ही तिकीट भरता. अरे काय म्हणावं तुम्हाला. तुमच्या लक्षात आहे बघा. जुन्या काळचे नियम आहेत बघा. जुन्या काळचे त्या काळात कलेक्टर झाले असते काय पण झाले असते. आणि चुकून दुर्मती झाली आणि सरपंचाच्या निवडणुकीत लवकर आली.
त्यांना वाटलं मी एवढा शिकलेलो आहे आणि शिकून या लोकांचं दुःख आपण दूर केलं पाहिजे, त्यावेळेस गावाची सत्ता आपल्याकडे असावी म्हणून उभं राहिलेलो. लोकांनी वाढून टाकली. चांगले लोकांचं काम आहे का ते? वाढून टाकल्यावर त्यांना पश्चाताप झाला की आपल्या अंतःकरणामध्ये यांच्याविषयी तळमळ आहे, हे दुरुस्त झालं पाहिजे, यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे. आपलं सगळं आयुष्य यांना आपण व्हायला तयार आहे, पण समाज व्हायला तयार नाही. आणि म्हणून मला वाटते बाबांनी सुद्धा याच अभंगाचा आधार अमृतबाईच्या माध्यमातून घेतला असेल. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मन मद हरी मूळ लवकरी पाठवा. आणि सरळ बघा ते गाळणी त्यांनी गाठली आणि सगळी साधना त्यांनी आपल्या जीवनामध्ये केली. आज जेवढे या भारतामध्ये निवडून येतात सगळे पाया पडायला तिथे येतात. हे भाग्य आहे. भाग्य तरी म्हणे या नावेचे हे भाग्य आपल्याला कमावता येतात. वैरवाले पंडिताच्या मागे लागून नाही. हे भाग्य आपल्याला कमावता येते आणि या भाग्यासाठी आपण समाजामध्ये आलेलो आहे. या भाग्यासाठी संसाराची राखरांगोळी केली तरी चालेल. चला का हे कार्य आपण आपल्या हाती आपण घेतलं बरं का महाराज. हे आपलं उद्दिष्ट आहे. हे आपल्याला करायचं. लोकांनी पाया पडावं हे आपलं उद्दिष्ट नाही, पण असं काय आपण केलं पाहिजे. मला सांगा, राम मंदिर झालं पाहिजे, राम मंदिर झालं पाहिजे, राम मंदिर झालं पाहिजे. अरे ज्ञानोबा असते तर एका मिनिटात झालं असतं. नेवाशाला गेले ज्ञानोबा आहे, पाऊस चालू होता. पाऊस चालू असताना आधार घेण्याकरता कुठे गेले, मशिदीमध्ये गेले. तेवढ्या चलो निघलो बाप, हे तुम्हारी नाही आहे भाई, हमारे. ज्ञानोबा म्हटलं तुम्हीच विचारा म्हणजे कोणाचे. ते म्हटले मस्जिद कुठं बोलत असते का, तुम्ही विचारून तर बघा. तेवढे तुम्हीच विचारा ना. ज्ञानोबा म्हटले देखो मस्जिद तुम हिंदू के की मुसलमान के बोलो. ते मस्जिद बोलायला लागली बघा ती हिंदूची आहे. आणि आज तिथं मंदिर आहे, जे खामाचं मंदिर आहे ते मस्जिद आहे. आणि आज धर्माच्या नावाने लोकांमध्ये समज निर्माण करणारे सगळे जे लोक आहेत हे स्वार्थी आहेत. यांनी धंदा केलेला आहे. मग यांचं जर एवढं समजा सामर्थ्य असेल, जर हे कृपाळू आहे, जर हे संत आहे, तर तिथे उभं राहून कोर्टाला सांगितलं पाहिजे होय तू कोणाची आहे. तिने सांगितलं 2 मिनिटात काम संपलं. पण एवढी ताकद कोणामध्ये नाही. हे सगळे पॉकेटवरचे हबब आहेत, हे काढावरचे हबब आहेत, हे जिल्ह्याचे, हे महाराष्ट्राचे, हे आंतरराष्ट्रीय, हे भारताचे अध्यक्ष आहेत. वारकऱ्याचा कोणी अध्यक्ष असतो का. एक मोठे बाबा सोडले तर कोणीच अध्यक्ष या जगामध्ये कोण कोणतं ज्ञानोबा आहे पहिले आद्य अध्यक्ष ज्ञानोबा नाव द्यायला पाहिजे. हा अरे सगळा व्याटपणा चालला आहे. आपण त्याच्यात सावध व्हायला पाहिजे. आणि हे संतांचे विचार कृपाळूपणाचं जे काही तत्व आहे हे तत्व समाजासमोर आपलं नेणं हे आपलं कर्तव्य आहे. हे या कार्यासाठी आपण या भूतलावर आलेलो आहोत. धन्य बनविला या लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखलिया. असं म्हटलं पाहिजे लोकांनी की आम्ही या माणसाला बघितलं धन्य झालो आम्ही. जसं तुम्ही म्हणता जयराम बाबा आम्ही बघितलं धन्य झालो, कुशाल बाबा बघितलं आम्ही धन्य झालो, गुणवंत बाबा बघितले आम्ही धन्य झालो. पण त्यांचा विचार घेऊन आपण जीवन कधी जगणार आहोत याचा काही विचार मूर्त काढला का तुम्ही की नाही या जन्मात करायचं नाही, आपल्या पुढच्या जन्मापासून चालू करायचं म्हणून त्यांचे विचार सर्वसामान्याला वर नेणारे आहेत. आपलं काही सांगू नये महाराज. सांगण्याची हे नारदाची गादी नाही, कोणाचा सत्कार करण्याची गादी नाही. तरी पण माझा आलेला अनुभव तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जिथं विज्ञान संपतं तिथं संतांची कृपा चालू होते. आणि संतांना सांगावं लागत नाही, लगेच त्यांना कळतं. ते आपल्याला सांभाळतात, ते आपल्याला शिकवतात. काय भागेली या मज वाहतीनं कडी आहे त्यांची आणि थोडे सरस होतात. चालता चालता जर आपण कुठे पण थकलो तर आपल्याला वेळेवर घेण्याकरता ते तयार आहेत. पण चालावं मात्र आपल्याला संत हे आपल्याला दर्शन देतात. दर्शन करून देण्याकरता फार काही परिचय लागत नाही, शिकवण्याकरता थोडा परिचय लागतात आणि सांभाळण्याकरता तर परिचय लागत नाही. आणि गुणवंत बाबांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांभाळलं.
आमच्या कमिटीतल्या एका माणसाचं मोठं ऑपरेशन झालं, त्याला सांभाळणारा कोण आहे? गुरंग बाबा आहे. लहानपणी त्याला सांभाळलं आणि हातही त्याला सांभाळलं. सांभाळण्यामध्ये फार काय परिचय घनिष्ठ संबंध लागत नाही. कशा पद्धतीने सांभाळता तो? तुका म्हणे वत्स धेनु याच्या चित्ती कैसे मध्ये येते सांभाळ, ते सांभाळतात. त्याच्यामुळे आपण विखुरलेले पसरलेले जे माणसं जरी असले तरी आपली आई मात्र संत आहे. आणि एखादं वास्तू रानावनामध्ये जरी विसरलं, अनेक हजार गाईमध्ये जरी ते वास्तू आलं तरी आपल्या आईच्या स्तनाला ते लागतं. तसे आपण विसरलेले किती जरी असलो तरी आपण त्याच संतांच्या आईच्या स्तनाला आपण काय केलं पाहिजे? त्याचं ग्रहण आपण केलं पाहिजे. त्या आईचं दूध आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि ते आईचं दूध काय असेल? व्यासाचं दूध जे जगत आहे हे काय? तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तुमच्या मागे गेला की आम्हाला सगळं काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानवराच्या मागे, ज्ञानवराच्या समोर पशुपक्षी चालतात, त्याचं देखील लोक दर्शन घेतात. आपण जर त्या पथावर चाललो, गेलेची पंथे चालू जातात, त्याच पंथांवर आपण गेलो तर संत हे उपकार करायला तयार आहे. उपकार त्याला म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा मोबदला न घेता जे करतो त्याला काय म्हणतात? उपकार. अशा पद्धतीचा संत हे उपकार करतात. पण संताजवळ आपण जातो नारळ घेऊन आणि काय काय मागतो संसारात, बाबा बाबा न विचारता संत देतात नाही असं पाहिजे ते देतात. कुणीतरी मला एकाने सांगितलं, माझी मजुरी पडेल म्हणून तो इथं कार्यक्रमाला आला नाही. त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं 10 रुपये त्याला, त्याच्याकडे 10 रुपये त्याला वर्गी लावायला लावली. आताची गोष्ट आहे बघा. त्याचे 950 त्याला भेटली ना मजुरी, ये इथं. काय मारायची ते इथं मार. संसारात नाही. संसारात कोणाला सुख नाही. देवाला सुख नाही महाराज. देवाला आपल्या हाताने संसाराला आपल्या सगळ्या कुटुंबाला मारून टाकावं लागलं. हे संसाराचं खरं सत्य आपण स्वीकारत नाही. सुधारलं पाहिजे. आणि हे सुधारण्याकरता तत्वज्ञानाची बैठक आपल्या जीवनात. नुसते आम्ही परमार्थी गाव असं चालत नाही. परमार्थ करणाऱ्याच्या ठिकाणी 2 गुण असले पाहिजे. परमार्थ करणाऱ्याच्या ठिकाणी धर्म असला पाहिजे आणि परमार्थ करणाऱ्याच्या ठिकाणी भक्ती असली पाहिजे. हे 2 गुण जोपर्यंत तुमच्या ठिकाणी नाही तोपर्यंत यश तुमच्या ठिकाणी नाही. आणि हे येण्याकरता तुम्हाला भक्तीचे ते वर्म दयाची अंगी, दया घरी शांती समाधान, हे वर्म तुमच्या ठिकाणी लक्षात ठेवा की तुम्हाला काय पाहिजे? परमार्थ करण्याकरता काय पाहिजे? धर्म पाहिजे तुमच्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट काय पाहिजे तुमच्या ठिकाणी? भक्ती पाहिजे. आणि धर्म कशाला म्हणतात? प्रत्येकाचा धर्म भिन्न भिन्न आहे. त्या राक्षसाला विचारा तुमचा धर्म काय? देवाला विचारा तुमचा धर्म काय? आणि जीवाला विचारा तुमचा धर्म काय? जीवाला विचारा त्याचा धर्म काय? दान हे त्याचा धर्म आहे. देवाला विचारा तुमचा धर्म काय? दमन हे त्याचा काय धर्म आहे. राक्षस त्याला विचारा काय तुमचा धर्म आहे? आणि तुम्ही मारामाऱ्या करता, समाजाला जगू देत नाही. दया हे त्याचं काय आहे? धर्म आहे. या धर्माने जोपर्यंत एका सूत्रामध्ये बांधल्या जात नाही तोपर्यंत भक्तीला काही अर्थ नाही. हे वर्म आहे. धन्य के संसारी
म्हणजे अंतरी लक्षात घ्या. धन्य ते संसारी म्हणजे संसाराला आलेले धन्य ते नाही. लक्षात घ्या. मोठा घोड होतो बघा. सुट्टीच्या दिवशी तुम्ही आहे ना आळंदीत येत जा पुढं ऐकत जा. म्हणजे काय होतं अपसिद्धांत होत नाही. तुम्ही जे जे बोलतात ते मला दुसऱ्या दिवशी पोचतो. मी ते ऐकत असतो त्याच्यात ठिकाणी दुरुस्त करत असतो. धन्य ते संसारी दयावंत ते धन्य ते संसारी म्हणजे संसाराला आलेले धन्यवान नाही. ते संसारात आलेले जे दयावंत आहे ते धन्य आहे. दयावंत ते अंतरी ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे ते धन्य आहे. या संसारामध्ये आलेले ते धन्य आहे. संसारातले धन्य केलं नाही. सप्तमी मध्ये नाही तुला तर सांगावं मला ते धन्यवान आहे जे संसारामध्ये आले आणि ते दयावंत आहेत. दयावंत ते उपकारासाठी आले. रजा वैकुंठी वैकुंठ शब्द इथं आलेला आहे. वैकुंठ मध्ये आपण तिची व्याख्या केलेली आहे. आले रजा वैकुंठी काय गतिके वचन काय नाही. हा लटिके वचन नाही ती उदासीन. काय संतांचं स्वरूप आहे. लटिके वचन नाही देई उदासीन म्हणजे लटके म्हणजे खोटं बोलतात. देवाचे नाही देवाचे उदास नाही. त्याला संत म्हणतात नाही. लटिके वचन नाही देही उदासीन असा त्याला अर्थ द्यायचा. लटिके लटकं ते बोलत नाही. मग स्वरिक जोडण्याकरता मुळीच नाही. स्वरिक तोडण्याकरता मुळीच अशा जे आहे ते बोलणं याला म्हणतात. लटिके वचन नाही साच आणि मवान मिथले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे विरोध वाद भरून आशा शंका उतारून हे संन्यासी अवरून काय गोड वर्णन काय ज्ञानोबराचं बघा लय वेगळा आहे. ज्ञानोबराचा पाना सुटला ना फक्त जग वाहून जाईल. पिणारा कोणी काय नेही उदासीन असतात. सगळ्या आशा त्यांच्या केलेल्या असतात. फक्त ऐसे जाणारे हे उदास गेले आशा पास शरीरावर उद्वास अशा पद्धतीचे असतात. कोण उदास आहे बघा. संस्थेमध्ये चला माऊली बघा कदम माऊली उदास कधी ते कपडे आहे ना प्रेस केलेले करत. त्यांचे वडील क्लासरूम ऑफिसर आहे. घरी श्रीमंती आहे. प्रेस केलेलं कधी जाणार नाही. एक घातलं की संध्याकाळपर्यंत हे उदासीन काय उदासीन. आणि कीर्तनकार मी सुद्धा शब्द बदलून आलो. हे उदासीन आहे का. उदासी आहे. अजून देवावर आपण काय झालो नाही. देवाला उदास व्हायला पाहिजे. दोन वेळा एखाद्या एका कीर्तनकाराची मी आहे ना बैरमध्ये ते तारीख कॅन्सल केली होती. त्याला मला 3 फोटो पाठवले. म्हणजे मला याच्यातला कोणता तरी एक सिलेक्ट करा. मी म्हटलं तुलाच मी सिलेक्ट करायचं. ज्याला 3 फोटो मला पाठवावे वाटतात त्याला काय मार म्हणता तुम्ही. त्याला कशाला बोलवायचं. चूक झाली म्हटलं मायाला ना जपमा आले तिला बोलवलं. तसं बैरम बाबाचं काम एवढं आहे की तिथं चुकीचा माणूस येतच नाही. आणि आला तर तो तुपात गेल्याशिवाय तेव्हा आता ऐसा तरी उपकार याचा विसर पाडीमध्ये हा बघा घेतला का आपण किल्लीमध्ये त्याचं काही फार चिंतन करू. तेव्हा आता ऐसा तरी उपकार याचा विसर पाडीमध्ये नाही शेवटचं कळलं काय याचं मधुरावाणी होती हे संतांनी सुद्धा मागणी केलेली आहे. तुकोबरायांनी सुद्धा मागणी याच्यात मधुरावाणी होती तुका म्हणे वाव होती हे असं
संत हे या जगतामध्ये उपकार करतात. झाडं उपकार करण्याकरता येतील, वाद नाही. घर उपकार करण्याकरता येतील, वाद नाही. नदी उपकार करण्याकरता पोषित नदी उपकार करण्याकरता येतील, वाद नाही. समुद्र उपकार करेल पण वाद नाही. पण संत हे असे उपकार करतात की या सगळ्या समुद्राला पिण्याची ताकद, नवे नवे ब्रह्मांड निर्माण करण्याची ताकद जर कोणी करत असेल तर संतांच्या कृपेने. संतांची कृपा कोणाला भेटते हो? संतांची कृपा गावाला भेटते. हरित पंडिताला नाही भेटत. परत पंडित येते कोणाला भेटली? गावाला भेटते. जो फक्त पुरणपोळी खायला आलेला आहे. तसे अनेक लोक इथं पुरणपोळी खायला आलेले आहेत. त्यांच्यावर उनंत बाबाची कृपा आहे. आपण झगमग गाडीमध्ये इथे येतो, कदाचित आपल्याला कृपा होईल, सांगता येत नाही. मला देवाला कोण आवडतं? काय व्याख्या केलेली आहे कृपारीच्या? जे कारंजले कांजले बाबा करते. तशा पद्धतीचे सत्य झाले पाहिजे. या रंजने गांजनेला आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून यावर सुद्धा का चौधरी काका खाली पंगत चालू झाली की वर सुद्धा आहे ना अन्नदान झालं पाहिजे. त्यांना कोण पायरीवरच्या माणसाला कोण देणार आहे? कोणी देणार नाही. ओके बाबाला फार मोठी पंगत करतात वर्षातून एक वेळा. पहिला मान कोणाला? जे बसतात ना नदीवर त्यांना हे आपण केलं पाहिजे. यावर्षी त्यांना दिलंच पाहिजे. अन्न दिलं, एवढं त्याला अन्न द्या की त्याला हे खायची इच्छा नाही. म्हणजे दोन माणसानं जरी समजा हे खाल्लं नाही कुठं तरी एक जीव वाचतो कोंबडीचा. आणि तेवढं पुण्य तुमच्या पत्रामध्ये पडलं तर पुन्हा बाबा तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय. आणि म्हणून ही जी शक्ती आहे बघा, जी शक्ती मध्ये प्राप्त झालेली आहे, जो सामशिवाचा अवतार आहे, त्यांनीच आपल्याला ती शक्ती दिलेली आहे. आणि म्हणून त्याच्या भरोशावर एवढा उपकार करा. देवा तुम्ही एक उपकार आमच्यावर करावं. त्या संत महात्म्याला विनवणी करतात. देवा आता ऐसा करीन बघा, देहाचा विसर पण तुम्ही काय करा? विनोबा वैकुंठीचा राजा, तुम्ही त्या वैकुंठीच्या राजाला विनवणी करा. का हो? तुमचं ते ऐकत नाही का? ऐकत नाही. माझं ते ऐकतात नाही असं नाही, पण मला त्यांच्या समोर जाता येत नाही. त्याचं काय कारण आहे आपण बघल्यानंतर त्याचा विचार करू. गोपाल कुमारी आपण त्या नियमानच राहायचं आहे. पहिलेच गरज म्हणाला तुम्ही संकाली संत, तुम्ही संकाली संत,
काय महात्म्य होतं बघा. आपण मरण सांगून जाणारी महात्म्य तयार आम्ही बसलो असताना त्यांची भाऊ आले होते भेटायला. कशाला आला नाही तब्येत बरोबर नव्हती. काय शरीर कधी पडणार नाही काय बघायला आला. मला लहानपणापासून बघत नाही हाकून दिलं मला भावाला. आपण भावासाठी काय काय करतो. परमार्थ हा एकट्याचा असतो. एकट्याला येणं आहे आणि एकट्याला या जगतामधून जाणं आहे. पण कसं यायचं आणि हे जरी आता हातात आपल्या नाही तरी कसं जायचं. तुकोबाराची जी इच्छा होती की देवाने मला माझ्या मूळ पदाला बोलवावं ती पूर्ण झाली का. सांगते तुम्हाला पूर्ण झाली का. तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा ही त्यांची इच्छा पूर्ण झाली का सांगा प्रमाण. माझी माता त्याचं प्रमाण असं आहे. गेला तो विमानी बैसूनिया विमानामध्ये बसून तो गेला. लोक म्हणते त्याला कोण जा अरे तू शाळेत शिकणार आहे. तू या सरकारचं वाचणारा माणूस आहे. त्याला अध्यात्म अशा प्रकारे अध्यात्म ज्ञान गेला तो विमानी बैसूनिया. अजून एक प्रमाणे बघा आपण ते कसं शंखचक्र गदा घरी पहिला दिसतील भार शंखचक्राचे असे एक प्रमाण आहे. काय हा हे तर झालं पण कृतकृत्य झालं इच्छा केली ते मग असं करा. याचसाठी हा बरोबर याचसाठी केला त्यासाठी प्रयत्न त्यासाठी इच्छा तशा प्रकारची त्याला सदिच्छा अशा प्रकारचं म्हणतो. तशा प्रकारची इच्छा आपल्या अंतःकरणामध्ये असते आणि इच्छा ही कुमारी ती कुमारीच आहे. तिला फक्त चांगल्या ठिकाणी ठेवण्याच्या अंतःकरणामध्ये त्या इच्छेला जागा द्या. परमार्थिक इच्छा प्रकट करा.
वारवल होऊ नये याचा विचार आपण रात्रंदिवस केला पाहिजे. का आपल्याला परिचिन्न म्हणून व्यापक व्हावं लागतं. त्यासाठी आपल्याला मूळ स्वरूपाला जावं. त्या वारकरी परत येतात ना त्याच्यामध्ये मला हे अवलंब आहे. वारकरी निरोप घेऊन येतात. निरोप हा संता हाती आला याच्यातला निरोप या संता हाती आला. आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा इंद्रियाचे धर्म आहे. आनंद हे परमात्म्याचा काय परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याने ठरवलं की आता या भक्ताला आपण आणलं पाहिजे. आणि म्हणून हा निरोप आपण विनोदी करायला पाहिजे. तुम्ही संतांनी संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा आकामी तुला विनवा वैकुंठी चाराना नारायणाने बरं विनवा वैकुंठी चाराना एवढा करा उपकार देवा सांगा आठवा तरी पाठवा. मला वाटतं वेळ आपला संपलाय. आणि तसंच आमच्या बैरन कमिटीच्या माणसानं मला मी तर लेट केलेला आहे कीर्तन. त्याच्यामुळे मला पहिले टाइमवर सोडायला पाहिजे. मी जर सोडवलं नाही तर मग काय याचे आचरण श्रेष्ठ पुढे वडील दयानाम धर्म ठेवी ती माझा लेट सोडते. म्हणून मला वेळेवर सोडणं फार गरजेचं आहे. संस्थेची जी परंपरा आहे वेळेवर मला कीर्तन सोडत जा. आणि वेळेवर फेटा बांधून इथं मारुती महाराजांनी मी बघितलेलं आहे बघा सुरुवातीला ते फेटा बांधून याला मंडपात येऊन बसायचे. मग याचं लगेच व्हायचं एका मिनिटात सुंदर राहणं. आपलं काम आपण केलं पाहिजे. त्या कीर्तनकाराला वाटते टाळली गेली पाहिजे. टाळ करायला वाटते कीर्तन करायला पाहिजे. ऐकणाऱ्याला वाटते ते आवाजच येत नाही आपल्याला. हे असं नाही. आपण आपलं कर्तव्य करत राहू. आणि म्हणून झालेली सेवा माझ्या अंतःकरणातला भाव प्रकट करण्याचा मी प्रयत्न केला. फार काही चिंतन मी याच्यावर मांडू शकलो नाही. पण चिंतन मांडल्यापेक्षा मला वाटतं भावाची फार गरज आहे. आणि कालचं चिंतन तुम्ही बघितलेलं आहे. त्याची तुम्ही तृप्ती अशा पद्धतीने झालेली आहे. आणि ती तृप्ती पचवण्याकरता थोडंफार काहीतरी वेगळं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीची सेवा भगवंतांनी माझ्याकडे केली. आणि मी आजची अलौकिक अशा प्रकारची सेवा आहे. मागे पण मी आलो होतो. तुम्ही सगळे बांधव आले होते. त्यावेळेस वेगळ्या भावाने एक प्रकारची कीर्तनाची सेवा माझी झालेली आहे. नाही असं नाही. मनुष्यामध्ये सतत प्रगती व्हायला. आज ज्या स्तरावर आपण कीर्तन करतो उद्याच्या स्तरावर आपण नाही. स्तर हा वाढला पाहिजे. त्याला परमार्थ म्हणा. आणि प्रपंचाचा स्तर कधी घसरेल काय आपल्याला सांगता येईल. कुठली इच्छा अपेक्षा न करता जर आपण हे केलं परमात्मा देण्याकरता बसलेला आहे. ते कृपादान केले संती कल्पांतीचे न सरेना. कल्पांतपर्यंत ते कृपादान सरणार नाही. पण त्या कृपेला प्राप्त होण्याकरता आपण आपले कष्ट केले पाहिजे. कष्टाशिवाय यामध्ये काहीच नाही. प्रपंचामध्ये कष्ट आहे. परमार्थामध्ये देखील कष्ट आहे. कष्टाची सवय जी प्रपंचामध्ये आहे ती परमार्थामध्ये लावल्यानंतर तो परमात्मा आपल्याला कृपा करणारच आहे. म्हणून झालेली सेवा सद्गुरू जोग महाराज वारकरी संस्थेचे सगळे गुरुवर्य मोठे बाबा गुरुवर्य
महाराज फुले गुरुवर्य डॉक्टर महाराज सुरेकर गुरुवर्य रामचंद्र महाराज विक्रम गुरुवर्य महाराज महाराज वैद्य आणि आमची आई गुरुवर्य बैरन कमिटीचे अध्यक्ष हरिभक्त पारायण चौधरी महाराज संस्थांचे अध्यक्ष नवीनच शाळेत त्यांच्या वडिलांचा वारसा माझ्या वडिलांची इंद्राची का तुझी चरण सेवा उपासकारांनी राखेला दारवंता परंपरागत गोविंद बाबाचा आशीर्वाद त्या घरावर आहे आणि जो त्या माझी एक धारणा किंवा फळगऱ्याची एक धारणा असते जो मूळ पुरुष असतो त्याच्या आधी सत्ता खाली खाली येत असते आणि मूळ पुरुष त्याच्यामध्ये आपण बघितला पाहिजे ते आपल्यासाठी गुरुंत बाबा आहेत अशाच पद्धतीने आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे चौधरी महाराजांमध्ये आपण भैरमभाव बघितला पाहिजे यांच्यामध्ये आपण काय बघितलं पाहिजे गुरुंत बाबा बघितलं पाहिजे तर समाज सुटेल हा मोठा चालला चालले खेकडे द्यायला असं सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि तत्वनिष्ठ लोक जर येत राहिले व्यवस्थित घ्यावा तत्व मांडणं फार गरजेचं असतं आणि एकदम ते लोकांना पटत नसते पहिले गुळ द्या आणि गुळाच्या मागे कळून गोडी लावा असा जो प्रकार आहे तो गुळ देता देता कधी ते कळून गोडी जाते त्याच्याजवळ ते कळलं नाही पाहिजे आणि मग तत्वनिष्ठ तत्व मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे हळूहळू भैरवचं जे स्वरूप आहे ते स्वरूप इथं आल्याशिवाय राहणार नाही आणि असं मला अंतकरणापासून वाटते त्यासाठी सगळे लोक मला सहकार्य करतात ज्ञानोबा आहे समजून तुम्ही सगळे ज्ञानोबा आहे तुम्ही संत मान्य करा हे सगळे संत मंडळी आहेत ते सगळे मला सहकार्य करतात ज्ञानोबा तुम्हाला कसं बुद्धी देते नाही असं नाही मी सगळ्यांनी मला सहकार्य केलं Oh